हॅलो फ्रेंड्स, आज आपण पास्ता बनवत आहे. मॅक्रोनी पास्ता, रेड सॉस पास्ता. त्याच्यासाठी मी पास्ता घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये या पातेल्यामध्ये पाण्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकून बॉईल करण्यासाठी हे पाणी ठेवलेलं आहे. एकदा का बॉईल झालं हे पाणी तर त्याच्यामध्ये हा पास्ता आपण बॉईल होण्यासाठी टाकत आहोत. पास्तामध्ये आपल्याला काही व्हेजीस टाकायचे आहेत. इथे मी 4 टमॅटो घेतलेले आहेत, 1 शिमला मिरची, कांदा आणि स्वीटकॉर्न घेतलेले आहे. अजून त्याच्या आवडीनुसार रेड शिमला मिरची, येलो शिमला मिरची टाकू शकता. कॉम्बिनेशन शिमला मिरची तुम्ही ॲड करू शकता. फ्लेवर इकडे आपल्या पाण्यामध्ये पोळी आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये हा पास्ता मस्तपैकी टाकूया आणि 5 ते 7 मिनिटं त्याच्यामध्ये बॉईल होऊ द्या. गरम होणार हे बघा. चॉपरमध्ये छोट्याच्या आपल्याला बॉईल झालेला पास्ता आपण एका जाळीच्या भांड्यामध्ये स्टीम केलेला आहे आणि सगळं थोडंसं आता आपण त्याच्यामध्ये थंड पाणी ॲड करूया म्हणजे पास्ता चिकटणार नाही. पातेलं आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि बाकीचे ज्या व्हेजीस आपण कटिंग केलेले आहेत ते आपण टाकणार आहोत. त्या छान परतून झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये पास्ता ॲड करू. इथे व्हेजी आपण परतवत आहोत आणि इथे मी 3 टमॅटो पहिले बोलल्याप्रमाणे 3 टमॅटोची मी प्युरी करून घेणार आहे. थोडंसं तेल आणि आपण ह्याच्यामध्ये बटर आणि तूपही ॲड करू शकतो. मी याच्यामध्ये थोडंसं तूप पण ॲड केलेलं आहे. बटर माझ्याजवळ अवेलेबल नाही आहे सध्या. 3 टमॅटोची प्युरी आपली तयार आहे. आता आपण ती ह्याच्यामध्ये ॲड करूया. आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि काश्मीरी मिरची रेड कलरची आपण टाकणार आहोत. काश्मीरी मिरची पावडर, जेणेकरून आपल्या पास्त्याला रेडिश कलर येईल. आता आपण 2 ते 3 चमचे शेजवान सॉस ॲड करूया ह्याच्यामध्ये. माझ्याजवळ हे नॉरचं पिझ्झा अँड पास्ता सॉस आहे, तोही मी ॲड करणार आहे आणि सोबतच थोडंसं टमॅटो केचप ॲड करणार आहे. पास्ता सॉस आणि टमॅटो सॉस आपण ॲड केलेला आहे. फ्लेवरसाठी मी ह्याच्यामध्ये थोडंसं मेयोनीज पण टाकणार आहे. मेयोनीजने टेक्स्चर खूप छान येतो, पास्ताचा क्रीमी तयार होतो. तुम्ही ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो पावडरही ॲड करू शकता. माझ्याकडे ऑरेगॅनो पावडर आहे, चिली फ्लेक्स अवेलेबल नाही आहे, तर मी तेवढंच टाकते आहे. आपण आपला आता पास्ता आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. त्याला पूर्णपणे आपण मिक्स करून घेऊया. ऑलमोस्ट आपला पास्ता तयार झालेला आहे. हे बघा, पास्त्याला छान कलर आलेला आहे, याच्यामध्ये दिसत नाही आहे. नाऊ पास्ता इज रेडी. पास्ता आपला रेडी झालेला आहे, हे पाहू शकता. मीडियम क्रीमी आणि एकदम सॉफ्ट असा आपला पास्ता तयार झालेला आहे. त्याचं टेक्स्चरही खूप छान आहे.